आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, आता पळून जाऊन लग्न करणं, आई वडिलांच्या परवानगीच्या शिवाय आंतरधर्मीय विवाहाचं बॉलिवूडच्या सिनेमासारखं हॅपी एंडिंग असणार नाहीये। आता आंतरधर्मी विवाह करताना आई वडिलांची इच्छा आणि कायदेशीर बंधनं झुगारता येणार नाहीयेत, कारण सरकारनं आणला एक नवीन कायदा ज्याचं नाव आहे धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026। गेल्या काही वर्षात समाजात काही घटना घडल्या। मुलींना फूस लावून पळवून नेणं, लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक करणं, धर्म बदलायला भाग पाडणं, त्यासाठी दबाव टाकणं, या सगळ्यामुळे पालकांच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली, एक प्रकारचा संतापही निर्माण झाला, ज्याला नाव दिलं गेलं लव जिहाद। त्याला रोखण्यासाठी म्हणून आता राज्य सरकारनं अनेक राज्यांच्या नंतर आता महाराष्ट्रात सुद्धा नवा कायदा आणला। सरकारचं म्हणणं आहे की बळजबरीच्या धर्मांतराला लगाम लावण्यासाठी आम्ही धार्मिक स्वातंत्र्याचा कायदा आणला। आम्हाला स्त्रियांचं संरक्षण करायचंय, फसवणूक थांबवायची आहे आणि समाजात स्थैर्य ठेवायचं। या कायद्यानंतर अनेक पालकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय, कारण त्यांना वाटतंय की आता आपल्या मुलींची फसवणूक टाळण्यासाठी आपल्या हातात एक सक्षम कठोर कायदा आहे। आता त्यांचं आयुष्य कोणाच्या फसवणुकीचं बळी ठरणार नाही, कारण या कायद्यात काही कठोर तरतुदी करण्यात आल्यात। सक्तीच्या धर्मांतरासाठी 10 वर्षापर्यंतचा कारावास आणि 7 लाख रुपयापर्यंतची दंडाची तरतूद या कायद्यात आहे। धर्मांतर करण्यापूर्वी 60 दिवसांची पूर्व सूचना आणि त्यानंतर सरकारी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे। विरोधक म्हणतायत की इतर मतांची पोळी भाजण्यासाठीचं सरकारनं आणलेलं पाऊल आहे, तर काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा या कायद्याला विरोध करतायत। ते संविधानाचा दाखला देत आहेत। ते म्हणतायत संविधान तर प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याचा अधिकार देतं, अनुच्छेद 25 स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार देतं, अनुच्छेद 21 जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य। पण प्रश्न विचारला जातोय की हे अधिकार कागदावर आता लिहिले जातील का, जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर असतील का, आणि जर कोणी नातेवाईकाने तक्रार केली तर थेट FIR होईल का? प्रेमवीरांचा प्रश्न आहे की प्रेम करण्यापूर्वी अर्ज द्यावा लागेल का, लग्न करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल का, आपल्या आयुष्याच्या सगळ्यात खाजगी निर्णयाची माहिती आधी सरकारला द्यावी लागेल, असे कितीतरी प्रश्न दुसऱ्या बाजूने विचारले जात आहेत। काही जण म्हणतायत की हा कायदा संरक्षणासाठी आहे, काही जण म्हणतायत की संरक्षण आणि नियंत्रण यामधली रेषा कुठली आहे? समाज आणि राजकारण्यांच्या संघर्षात दोन माणसांचं साधं निरागस प्रेम हरवेल का, असाही काही जणांचा प्रश्न आहे। पण एक गोष्ट स्पष्ट सांगायला हवी की इथं मुला मुलींची फसवणूक थांबायला हवी, धर्मांतराची बळजबरी थांबली पाहिजे, स्त्रियांचं त्यांच्या मुलांच्या हक्कांचं संरक्षण व्हायला पाहिजे। पण त्याचवेळी प्रेमात पडलेल्या दोन सज्ञान व्यक्तींना भीतीशिवाय एकत्र जगता आलं पाहिजे, कारण तो त्यांचा अधिकार आहे। या अनुषंगाने आपल्याला ही सविस्तर चर्चा करायची आहे मान्यवर पाहुण्यांच्या सोबत। पण ती चर्चा करण्याच्या पूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या कायद्याच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली। देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नेमकं काय म्हटलं ते बघूया आणि नंतर मग आपण या विषयावरची चर्चा सुरू करूया। कोणी धर्मांतर करू नये याकरता विधेयक नाही, तर फसवणूक, बळजबरी किंवा तत्सम बाबींकरता आणि त्या माध्यमातून होणारं धर्मांतर हे त्यापासून नागरिकांचं रक्षण झालं पाहिजे, याकरता हे विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे। आणि धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे एका धर्मातनं दुसऱ्या धर्मात नेण्याच्या संदर्भात या ठिकाणी हे प्रतिबंधित करतं। अपराध जर घडला असेल तर त्याच्या शिक्षा दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 7 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंड आहे। अज्ञान मनोविकल व्यक्ती असेल किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची व्यक्ती असेल तर त्या केसमध्ये 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड या पद्धतीने ते करण्यात आलेलं आहे। सामूहिक जे काही त्या ठिकाणी असं कार्य होतं त्याला 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड आहे। आणि
दोषसिद्धीपूर्वी दुसरा अपराध जर केला तर 10 वर्ष कारावास। या चर्चेच्या अनुषंगानं आज काही मूलभूत सवाल आपण उपस्थित करणार आहोत। मान्यवर पाहुण्यांच्या सोबत आपल्याला त्याची चर्चा करायची आहे। सुरुवातीला बघूया हे सवाल कुठले आहेत। या कायद्याच्या अनुषंगानं उभे राहिलेले धर्मांतर रोखण्यासाठी नवा कायदा आवश्यक आहे का? कारण आधीच बेकायदेशीर धर्मांतर रोखण्याच्या संदर्भातला कायदा आहे, मग नवा कायदा कशासाठी हा प्रश्न उपस्थित केला जातो। 60 दिवस आधी कळवणं हे वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा नाही का? अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जातो। शिवाय खरोखर प्रेमानं लग्न केलेल्यांचं संरक्षण कोण करणार हाही यातला प्रश्न आहे। आणि यापुढे एकूणच सगळे लव्ह मॅरेजेस हे कायद्याच्या कक्षेत येतील का आणि त्यावर नियंत्रण असेल का? धर्म बदलताना धार्मिक स्वातंत्र्यावर मर्यादा येतील का? एकूणच धर्मांतरासाठी स्वेच्छेनं जे धर्मांतर केलं जातं त्याच्यावर सुद्धा या कायद्यानं काही बंधने येतील का? कायदा खरोखर फसवणूक रोखेल का? हा जो नवीन कायदा तो पुरेसा आहे का आणि तो कायदेशीर आहे का? सगळ्यात महत्त्वाचं घटनात्मक तो अधिकार आहे का? त्याच्याबद्दलची सुद्धा आज सभागृहात चर्चा झाली। सगळी भाषणं ऐकताना आपल्याला ते जाणवलं की वेगवेगळे मुद्दे मांडले गेले। या संपूर्ण विषयाची आपल्याला चहू बाजूने चर्चा करायची आहे, म्हणून आज पाहुणे सुद्धा आपण तसेच बोलवले। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आहेत। शिवरायजी, आपल्याला या कायद्याच्या बद्दलची पार्श्वभूमी आणि त्याच्या मागची भूमिका आपल्याला स्पष्ट करतील। स्वागत आहे तुमचं। शिवचरित्र अभ्यासक शेख सुभान अली आपल्या सोबत आहेत। सुभान अली, स्वागत आहे तुमचंही। आपल्या सोबत काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप आहेत। प्रशांतजी, तुमचंही स्वागत आहे। विरोधक म्हणून त्यांची काय भूमिका आहे, काय आक्षेप आहेत, कुठल्या तरतुदीबद्दल त्यांना काय वाटतं आपण ते जाणून घेऊया। हिंदू महासंघाचे आनंद दवे आपल्या सोबत आहेत। त्यांची भूमिका वेगळी आहे पूर्णपणे, आणि प्रेम करणाऱ्यांना प्रेम करण्याचा अधिकार आहे। त्यांना जात पात धर्म भेदभाव ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांना प्रेम करू द्या, तो त्यांचा अधिकार आहे घटनेने दिलेला, अशी मांडणी करणारे आणि त्यांच्यासाठी लढणारे, त्यांना कायदेशीर मदत करणारे राईट टू लव्ह संघटनेचे ॲडव्होकेट विकास शिंदे या चर्चेत सहभागी झालेत। विकासजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। पण चर्चेची सुरुवात मी शिवरायजी तुमच्यापासून करणार आहे। भूमिका आज सभागृहात सुद्धा विरोधकांकडून ही मांडण्यात आली। मी तो प्रश्न पुन्हा एकदा विचारतो की वस्तुतः आपल्याकडे बेकायदेशीरपणे धर्मांतर करणाऱ्यांच्या विरोधात एक कायदा आहे, मग प्रश्न विचारला जातोय की हा नवीन कायदा कशासाठी आणि त्यानं आपण काय साधणार आहोत? आपल्या इथे घटनेने सगळ्यांना धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि बळजबरीने धर्मांतरण होत असेल तर त्याला विरोध करण्याची तरतूद, त्याला थांबवण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे। पण या कायद्याच्या मर्यादा लक्षात घेता आणि या कायद्यावर मात करून गेल्या अनेक वर्षांमध्ये जी धर्मांतरणाची प्रकरणं वाढली, ती धर्मांतरणाची प्रकरणं ही प्रेमाची प्रकरणं नाहीत, ही धर्मांतरणाची प्रकरणं स्वेच्छेने झालेल्या धर्मांतरणाची नाहीत। एखाद्याचं मतपरिवर्तन झालं, विचार परिवर्तन झालं आणि त्यांनी धर्मांतरण केलं की मला हिंदू धर्मातल्या या रूढी परंपरा आवडल्या नाही, हिंदू धर्म आवडला नाही, मला इस्लाम आवडला नाही म्हणून मी हिंदू होतो आहे, मला ख्रिश्चनिटी आवडली नाही म्हणून मी हिंदू होतो आहे, मला हिंदू धर्मातलं हे पटलं नाही म्हणून मी मुसलमान होतो आहे, असं अपवादात्मक उदाहरण असेल। पण जे काही उदाहरण डोळ्यासमोर आहेत, एक तर आदिवासी वनवासी भोळ्या भाबड्या गोर गरीब वस्त्यांमध्येच धर्मांतरणाचे प्रयोग होतात। ते का होतात तर त्याच्यामध्ये आमिष हे कारण असतं। प्रेमविवाहाला बंधन नाही, पण नेहमी सीमाची समीना का होते? सीमेसोबतच एखादा अकबर, सीमेसोबतच एखादा जावेद लग्न का करत नाही? शोभा नाव असलेल्या मुलीची शबाना का होते? शबानाच झाली पाहिजे का, तेव्हाच विवाह होईल का? जर तुमचं प्रेम आहे तर सीमा आणि जावेद, शोभा आणि अकबर हे एकत्र नांदू शकणार नाहीत का? पण या सगळ्या प्रकरणांमध्ये जी काही सीमा आहे त्या सीमाची समीना झाली, शोभाची शबाना झाली आणि त्यांचं पुढे काय झालं, तर त्यांचा पुढे कसा वापर झाला, त्यांचं भवितव्य पुढे काय झालं, याची हजारो उदाहरणे महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आहेत। याचा अर्थ सरळ आहे की कुठल्या तरी आमिषाच्या आधारावर, कुठल्या तरी भावनिक स्तरावर समज नसताना
आणि कायद्यातली पळवाट वापरून मला सांगा विलासजी, मी तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव सांगतो हा की एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडते. अगदी तुम्ही जे सुरुवातीला बोललात की सांगताना तुम्ही म्हणालात की प्रेम करण्याचा अधिकार नाही का, निश्चित काही लोकांचं प्रेम हे प्रामाणिक असू शकतं, त्याच्यावर शंका घेण्याचं कारण नाही. पण कोणाच्या तरी एखाद्या जावेदच्या प्रेमामध्ये एखादी सीमा पडते आणि ज्या दिवशी ती मुलगी उडवली जाते घरून किंवा ती पळून जाते, तिथून सुटकी सरशी अर्ध्या तासाच्या आत कसं काय सगळं मॅनेज होतं? कुठला तरी मौलवी तिथे हजर असतो, साक्षीदार हजर असतात, स्टॅम्प पेपर हजर असतो, सीमाची समीना होते, मशिदीमध्ये होते, लगेच तिचा निकाह होतो, निकाहाचे साक्षीदार असतात, लगेच तिचं त्याचे कागदपत्र तयार होतात आणि मुलगी गायब होते. हे नेहमीचे उदाहरण आहेत. हे कशाच्या आधारावर होतं? ज्यावेळी मुलीचे डोळे उघडले जातात त्यावेळी तिचा भीषण वास्तव कळायला लागतं की हा पेअर मॅच नाही आहे, आपण हे भावनेच्या भरात केलेला आहे, आमिषांमध्ये केलेला आहे, आपली फसवणूक झालेली आहे आणि त्यानंतर तिला परतीचे मार्ग बंद झालेले असतात, तिला तिचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होतं. अशी शेकडो उदाहरणं आहेत. ठीक आहे. आणि म्हणून जे बळजबरीने होतं, जे आमिषांनी होतं, जे गरीब वस्त्यांमध्ये होतं, जे फसवणूक करत होतं, देवाची कृपा झाली आहे तुमच्यावर आणि म्हणून तुम्हाला धर्मांतरण करायचं आहे, ते धर्मांतरण निश्चितपणे थांबवलं गेलं पाहिजे आणि त्यातल्या कायद्याच्या पळवाटांवर देखील मार्ग काढला गेला पाहिजे. म्हणून हा कायदा आणलाय असं मला वाटतं. या कायद्याचं मी तर फारच म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा कायदा, एकच वाक्य बोलतो फक्त विलासजी, की अनेकदा धर्मांतरण हे राष्ट्रांतरण ठरत असतं. जी भीती पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलून दाखवली होती की मला या मातीशी इमान राखायचं आहे, तर ती भीती होऊ नये यासाठी हा धर्मांतरणाचा कायदा अत्यावश्यक होता. तो स्वीकारला, तो आणला, त्याबद्दल या सरकारचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. ठीक आहे, तुम्ही अभिनंदन करताय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर अशा प्रकारचे धर्मांतर होत असतील आमिष दाखवून, फसवणूक करून, तर त्याला निश्चितपणे कायद्यानं शिक्षा झाली पाहिजे. याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाहीये आणि ते होताच कामा नये. म्हणजे अशा प्रकारची धर्मांतर शेख सुभान अलीजी त्यांनी जे सांगितलं की असे हजारो उदाहरणं आहेत, खरंच अशा प्रकारचं वास्तव आहे का? जर प्रेम असेल तर मग धर्म, जर प्रेम करताना धर्म आड आला नव्हता तर मग लग्न करताना धर्मांतर करणं इतकं गरजेचं आहे का? प्रश्न क्रमांक 1. आणि दुसरं, आता गेल्या काही दिवसात जी चर्चा होती की लव जिहाद होतोय आणि हे सगळं, तर या कायद्याच्या नंतर आता त्या सगळ्या चर्चा आणि त्या सगळ्याला आळा बसेल का? विलासजी, 2020 ला जेव्हा लिखित प्रश्न विचारण्यात आला होता संसदेमध्ये, तर केंद्रीय गृह मंत्रालयाने याचं उत्तर दिलं होतं की लव जिहाद अशी कोणतीही कायदेशीर व्याख्या नाही आहे आणि कोणताही कायदेशीर गुन्हा लव जिहादच्या नावानं नोंदवण्यात आलेला नाहीये. आता याच्यावर आपण जेव्हा चर्चा करतोय तर महाराष्ट्रामध्ये लव जिहादची किती प्रकरणाची नोंद महाराष्ट्र गृह खात्याने घेतलेली आहे त्याचा एकदा आकडा जर समोर आला असता, कोणत्या धर्मातून कोणत्या धर्मात समजा लव जिहाद झालेला आहे. कारण आज जो तो कायदा मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला आहे, या कायद्यामध्ये फक्त मुस्लिम धर्म नाहीये, त्याच्यामध्ये प्रत्येक धर्मांतराबद्दल बंदी त्यांनी सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये आमिषांची जबरदस्ती सांगितलेली आहे. पण चर्चा होताना एकंदरीत हेतू हा दिसतोय की धर्मांतर म्हणजे लव जिहादच्या नावावर होते. मी पूर्ण महाराष्ट्राला हे स्पष्टीकरण देऊ इच्छितो. लव हा जो शब्द आहे इंग्रजी आहे, जिहाद हा अरबी शब्द आहे. जिहादचा अर्थ आहे प्रयत्नाची पराकाष्ठा करणं. लव हे प्रेम आहे. आता मला सांगा की हे जे लव जिहाद तुम्ही ज्या सांगतायत, तर तुम्ही आकडेवारी का सांगितली नाही की महाराष्ट्रात लव जिहादची किती प्रकरणं झालीत, कुठं कुठे कोणत्या जिल्ह्यात किती झालीत आणि याच्या मागचं कारण काय? एखादा अहवाल आहे का गृह खात्याचा की एवढे प्रकरणं झालेली आहेत? माझ्याकडं हे एक अहवाल आहे, पेव रिसर्च सेंटर, अमेरिकेच्या संस्थेनं 2020 ला एक सर्वे केला होता की भारतातील धर्मांतरांच्या एकंदरीत प्रकरणावर. तर त्यांना हे आढळून आलं की भारतामध्ये धर्मांतर अजिबात होत नाहीये. 99% लोक जे हिंदू जन्मले ते आजही मूळ हिंदू आहेत. फक्त 0.7% लोक हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात गेले. आता 0.8% लोक दुसऱ्या धर्मातून हिंदू धर्मात आले. म्हणजे हिंदू धर्मामध्ये जितके लोक गेले त्याच्याहून 0.1% जास्त आले. आता मुस्लिम धर्माबद्दल त्यांचा अहवाल सांगतो की 97% लोक अजूनही मुस्लिम आहेत. सुमारे 0.3% लोकांनी धर्म बदललेला आहे.
म्हणजे मुस्लिम धर्मातून इतर धर्मात गेलेले आहे. आता ख्रिश्चन धर्माबद्दल ते अहवाल सांगते की 94% जे लोक आहेत अजूनही ख्रिश्चन आहेत मूळ, फक्त 6% लोकांनी आयुष्यामध्ये त्यांचा धर्म बदललेला आहे. आता भारतातील एकूण चित्र जर पाहिलं तर 98% लोक जे जन्मतात मूळ तेच धर्मामध्ये ते राहतात. 2% लोक जे धर्मांतर करतात त्याच्यामध्ये त्यांनी व्यक्तिगत कारण सांगितलं, त्याच्यानंतर विवाहाचं कारण सांगितलं, दुसरं सामाजिक कारण सांगितलं. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपण सांगत नाही की हे जे प्रकरण घडतायत प्रेमाचे, आता याला तुम्ही एका धर्माविषयी जोडण्याचा जो प्रयत्न हट्टास करतायत याच्यामध्ये चुकते काय की याची एकदा व्याख्या करा आपण. की आता जेव्हा शिवराय कुलकर्णी साहेब म्हणत होते की बाबा त्याचं नाव का बदलते, धर्म का बदलते, तर काय कुलकर्णी साहेब ज्या लोकांचं नाव आणि धर्म बदलते ना त्याचं धर्मातलं स्थान बी एकदा बघून घ्यावं लागेल. आता मी तुम्हाला काही उदाहरण सांगतो. तुमच्या पक्षाचे मुख्तार अब्बास नक्वी साहेब आहेत, शाहनवाज हुसेन साहेब आहेत. आता शाहनवाज हुसेन साहेब यांची पत्नी जी आहेत रेणू शर्मा, यांचे सासरे जे आहेत तो वायुसेनेचे अधिकारी होते. आता त्यांचं धर्मातलं जे स्थान होतं तेथे त्यांना काही गरज पडलेली नाही. दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो की त्याच्यानंतर एक शाहरुख खानची पत्नी गौरी खान, हे पंजाबचे आहेत, ते गौरी छिब्बर आहेत, ते ब्राह्मण जातीतून येतात. त्याच्यानंतर उर्मिला मातोंडकर आहेत, त्यांनी विवाह केला मोहसिन मीर अख्तर सोबत. आता हे जे आमिर खानची पत्नी आहे किरण राव आहे, हे ब्राह्मण आहेत. आता हे यांचं जे स्थान आहे समाजातलं, आणि हे जे मुस्लिम आहेत इलिट क्लास, हे उच्च वर्णीयातून मुस्लिम झालेले आहेत. आता आपण काय म्हणतायत, एससी एसटी लोक जे धर्मांतर करतायत त्यांचं नाव काय बदलतायत. आता मला सांगा की या धर्मामध्ये त्यांचं स्थान काय आहे. थांबा, ऐकून घ्या, त्यांचं स्थान काय आहे. मी असं काही म्हटलेलं काय नाही. आहे, मी असं असं बोलता तुम्ही, व्याख्या स्पष्ट करा. म्हणजे नाही पण त्यांनी एससी एसटीच्या बद्दलचा उल्लेख केलेला नव्हता. तुम्ही बाकी मांडा त्यांनी. आदिवासी हा, त्यांच्या तोंडी तो वाक्य घालून. हा ठीक आहे शिवराजी, मी सांगेन, मी क्लिअर केलं. मी तुम्हाला वेळ देतो, धर्मांतर केलं त्याला आक्षेप आहे. उर्मिला मातोंडकर जे राहतात, तुम्ही म्हणतात की तसं आदिवासी राहिलं पाहिजे, ते द्विजवर्णात येतात का? त्यांना शास्त्राचं ज्ञान प्राप्त करायचा अधिकार आहे का? तुम्ही सांगा ना, तुम्ही काय अधिकार त्यांना दिले? मी इथं बसलेलो शूद्र वर्णातला मुसलमान आहे, तुमची काय अपेक्षा आहे त्याच्यावर? हे तुम्ही बोलणं अजिबात चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, जिहाद बद्दल तुम्ही जे बोलता, तर महाराष्ट्रात तुम्ही प्रकरण सांगा, किती लव जिहादचे प्रकरण झाले? तुम्ही धर्माशी का जोडता? मोहम्मद पैगंबर म्हणतात, जेव्हा विवाह करताना जे निकष असते, 4 गोष्टीला प्राधान्य दिले जाते सामान्यतः. पहिली गोष्ट असते की आपण संपत्ती पाहतो, दुसरी गोष्ट असते की वंश पाहतो, तिसरी गोष्ट असते की सुंदरता पाहतो, चौथी गोष्ट असते शील आणि त्याच्यानंतर संस्कार. तर मोहम्मद पैगंबर म्हणतात की शील आणि संस्कार पाहून प्राधान्य देऊन तुम्ही विवाह केला पाहिजे. आता मुस्लिम समाजात जर मुस्लिम तरुणाला विवाह करायचा असेल तर मुलीचे संस्कार पाहून विवाह करण्यासाठी मोहम्मद पैगंबर सांगतात. आता त्याच्यामध्ये कुराणमध्ये स्पष्ट लिहिलेले आहे, अध्याय 2 मध्ये श्लोक 256 मध्ये, की धर्मामध्ये कोणतीही सक्ती बळजबरी करता येणार नाही. तुम्ही काय म्हणताय, आमिष दाखवून त्यांना मुसलमान करतोय आम्ही. आता इथं सांगा, इथं जे मुसलमान आहेत त्याला उघड्यावर तुम्ही मॉब लिंचिंग करून मारतायत, तो कशाला धर्मांतर करून मरायला येईल काही कोणी मुसलमानामध्ये? मुस्लिम झालेली संख्या अजिबात कमी आहे. बौद्ध धर्मामध्ये जास्त धर्मांतर होत आहे, ते पण मागासवर्गीयाचे. हे अहवाल सांगतोय, अहवाल. ठीक आहे, मी माझा आरोप हे बर तुमचा मुद्दा कळला. मला बाकी पाहुण्यांकडे जायचं आहे. प्रसार होऊ नये. सुभानालीजी, मी पुरेसा वेळ तुम्हाला दिलाय. आता हा एक छोटी कमेंट, 3 पाहुणे राहिले. शिवराजी छोटी कमेंट. हा, पहिली गोष्ट की शेख सुभान अली यांनी मला माझा धर्म शिकवू नये. मी एससी एसटी बद्दल बोललो नाही. वनवासी लोकांच्या गरिबीचा फायदा घेऊन ख्रिश्चन मिशनरीज काम करतात आणि तिथले मध्ये बोलू नका, तुम्ही मध्ये बोलायला मी पूर्ण कार्यक्रमवर बोलू देणार नाही. बरं, मी दोघांना थांबवतो. पूर्ण कार्यक्रमवर बोलू देणार नाही. मी दोघांनाही थांबवतो प्लीज. मी दोघांनाही थांबवतो. दोघांचाही आवाज हे करा. मला बाकी पाहुण्यांकडे जायचंय. आपल्यासोबत आता या चर्चेमध्ये प्रशांत जगताप सहभागी झालेले आहेत. प्रशांतजी, आता त्यांनी जो मुद्दा मांडला, विशेषतः शेख सुभान अलीने, त्यांचं म्हणणं आहे की हे प्रमाण आकडेवारीच्या दृष्टीने पाहिलं तर खूप कमी आहे. विद्यमान आत्ता कायदे आहेत आणि अशा पद्धतीनं नवा कायदा कशासाठी हे विचारत असताना तुम्ही त्याला वोट बँकेशी जोडताय. हे मतांची भाकरी भाजण्यासाठी आहे असं म्हणतात. पर्सेंटेज मध्ये पण जात आहे. मी मुळात जातो मागे इतिहासामध्ये
मागच्या 78 वर्षापूर्वी टेक्नॉलॉजी नसताना, म्हणजे तसे 79 वर्ष आहेत, पण टेक्नॉलॉजी नसताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या देशाला राज्यघटना दिली. 26 जानेवारी 1950 पासून आपण त्याचं पालन करतोय आणि त्यानुसार हा देश चालतोय. त्या राज्यघटनेमध्ये अर्थात संविधानामध्ये आर्टिकल 25 आहे. आर्टिकल 25 हे प्रत्येकाला आपल्या धर्माचं पालन करण्याकरता, आचरण करण्याकरता मुभा देतं. मुळात तो कायदा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 80 वर्षापूर्वी एक गोष्ट लक्षात घेतली की होती धर्मांतराची. याच आर्टिकल 25 मध्ये 12.10 मध्ये, अनुच्छेद 12.10 मध्ये तुम्हाला क्लिअर त्याच्यामध्ये मेसेज आहे की म्हणजे जबरदस्ती धर्मांतर करायला त्यावेळेस सुद्धा परवानगी दिलेली नाहीये. मागच्या 80 वर्षापूर्वी हा विचार केलेला आहे. मुळातच आता हा जो काय कायदा आणण्यात आलेला आहे, या कायद्याच्या संदर्भात मी एवढंच एका नजरेने बघतो की अलीकडच्या काळात एप्स्टीन फाईल असेल किंवा अमेरिकन डील असेल, 5 राज्यातल्या निवडणुकांमध्ये एप्स्टीन फाईलचा विषय निघायला नको, अमेरिकन डीलचा विषय म्हणजे निघायला नको, महागाई, इंधन टंचाई किंवा बेरोजगारीचा विषय निघायला नको. फक्त तामिळनाडूमध्ये जाऊन सांगता यावं, वेस्ट बेंगॉलमध्ये जाऊन सांगता यावं की महाराष्ट्रात आम्ही लव्ह जिहादचा कायदा केला आणि हिंदूंनो तुम्ही आता महागाईवर चर्चा करू नका, एप्स्टीनवर फाईलवर चर्चा करू नका, तुम्ही या ठिकाणी अमेरिकन डीलवर शेतकऱ्यांनी चर्चा करू नका, आम्ही तुमच्या मुली किंवा तुमचा धर्म वाचवायला निघालेलो आहे. अशा प्रकारच्या चर्चेला त्या ठिकाणी वाव द्यावा किंवा फक्त धार्मिक ध्रुवीकरणावर चर्चा व्हावी आणि त्याच्यातून यांचे आमदार निवडून यावेत, याच्यासाठीचा खेळ आहे कायदा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पुन्हा तेच म्हणालात, म्हणजे हे सगळं मतांसाठी सुरू आहे, हे सगळं मतांसाठी सुरू आहे असं तुमचं म्हणणं आहे. वोट बँक मजबूत करायची आहे, खेळ आहे. आणि या देशामध्ये, या राज्यामध्ये फक्त धार्मिक दंगल पेट आहेत, त्याच्या फक्त धर्मावर चर्चा व्हावी. तरुणांनी मला रोजगार मिळतोय का नाही मिळतोय याच्यावर चर्चाच करू नये, तरुणांनी आमच्या घरी सिलेंडर येतोय का नाही याच्यावर चर्चाच करू नये. आम्ही अमेरिकन डील मुळे इथल्या शेतकऱ्यांच्या फळांना, भाज्यांना किंवा कडधान्यांना भावच मिळणार नाहीये, त्याच्यावर चर्चाच होऊ नये. ठीक आहे, मूलभूत प्रश्नांची चर्चा होऊ नये म्हणून हे सगळं केलं जातं असं तुम्ही म्हणताय. ॲडव्होकेट विकास शिंदे आपल्या सोबत आहेत. विकासजी, तुम्ही प्रेम करणाऱ्या त्या सगळ्यांशी लढत असता, सगळ्यांसाठी लढत असता, पण सरकार तर म्हणतंय की प्रेम करणाऱ्यांना कुठे विरोध केला गेलेला आहे. मग तुमचा या कायद्यातल्या कुठल्या तरतुदीला आक्षेप आहे? तुम्हाला असं का वाटतं की या कायद्यामुळे प्रेम करणं अवघड होईल, प्रेम विवाहांना दबाव आणला जाईल असं तुम्हाला का वाटतंय? हा कायदा तर मूलतः जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्यांच्या विरोधात आहे अशी मांडणी केली जाते. नाही, मुळात हे पाहत असताना आपल्याला हे पाहिले पाहिजे की लव्ह जिहाद हा प्रकार जो आहे त्याचा आधार घेऊन हा कायदा केला जातोय. त्या लव्ह जिहाद अस्तित्वात आहे का नाही हा मुद्दा पहिला आहे. मला हे सांगायचं आपल्याला की सुप्रीम कोर्टमध्ये 2018 मध्ये एक हदिया नावाची केस आली केरळच्या मुलीची. त्यामध्ये ती मुलगी हिंदू होती आणि मुस्लिम मुलाबरोबर तिने लग्न केलं होतं आणि त्यामुळे मग सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस यात लव्ह जिहादचा प्रकार आहे असं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडण्यात आला त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की लव्ह जिहादच्या प्रकाराचा तपास करायला NIA सांगितलं, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला सांगितलं. त्यावेळेला बीजेपीचं सरकार केंद्रामध्ये होतं, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यावेळेला NIA तपास केला पूर्ण आणि तपासामध्ये त्यांनी सांगितलं की लव्ह जिहाद सारखा प्रकार अस्तित्वात नाहीये. त्यांनी जवळपास 10 ते 12 केसेसचा अभ्यास केला. NIA सांगितलं की असं कुठलं अस्तित्वात लव्ह जिहाद नाहीये. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कर्नाटक हायकोर्टने सांगितलं की कर्नाटकमध्ये अशा काही केसेस घडल्या त्यावेळेला पण कर्नाटक हायकोर्टाने CID इन्क्वायरी करायला सांगितलं होती. त्यावेळी इन्क्वायरी केल्यानंतर लक्षात आलं की तिथं लव्ह जिहादचा प्रकार अस्तित्वात नाहीये. मूळ मुद्दा आहे प्रशांत दादांनी जे सांगितलं ना की हे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा सगळा प्रकार आहे लव्ह जिहादच्या नावाखाली. कारण अशा पद्धतीने कुठेही लव्ह जिहादचा प्रकार केसेसच नाहीयेत, तर कशाचा आधार आपण घेतोय. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की हे जे लव्ह जिहाद किंवा हा जो कायदा आहे ह्याच्यामुळं प्रेमविवाह करण्याला कशा पद्धतीने अडचणी येणार आहेत. तर मूळ मुद्दा हा आहे की आता जर कुणाला जर आंतरधर्मी विवाह करायचा असेल किंवा प्रेमविवाह करायचा असेल तर आपल्याकडे विशेष विवाह कायद्याची तरतूद आहे. त्यामध्ये धर्मांतर करण्याची गरज पडत नाही. आहे तो धर्म ठेवून कोणीही लग्न करू शकतं त्या कायद्यानुसार. परंतु त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की नोटीस देण्याचा जो पिरियड आहे सुरुवातीचा 30 दिवसांचा, त्यामध्ये त्यांनी मॅरेज रजिस्ट्रेशनचा जे डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्डवरती दोघांची पण नावं दिली जातात आणि ती नावं सगळीकडे पब्लिक होतात. आणि मग या संघटनेचे जे कट्टर संघटनांचे कार्यकर्ते हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील, तर हिंदू धर्माची मुलगी असेल तर हिंदू धर्माच्या लोकांना राग येतो, मुस्लिम धर्माची मुलगी असेल तर मुस्लिम धर्माच्या लोकांना राग येतो आणि मग हे सगळीकडे लव्ह जिहादच्या नावाने सर्क्युलेट केलं जातं आणि मग ह्यामधून दबाव निर्माण करण्याचा प्रकार होतो. या संदर्भात आम्ही अनेक कंप्लेंट पण दाखल केल्यात. हे अशा पद्धतीने नोटीस डॅशबोर्डला देऊ नये
अशा पद्धतीने मागणी केलेली. म्हणजे काय की लव्ह जिहादच्या नावाखाली कळत न कळत प्रेमविवाहांना बंधन आणण्याचं काम होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने जो आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत प्रत्येक व्यक्तीला, त्यामध्ये प्रेम करणं, जोडीदार निवडणं आणि धर्म स्वीकारणं हा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून गृहीत धरलेला आहे. असं असताना जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारासंदर्भात स्वातंत्र्य गदा आणण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं असे कायदे आणतोय. आणि त्यात विशेष करून मला सांगायचं की हा महिलांच्या सन्माना संदर्भातला, महिलांच्या अधिकारावर बंधन आणण्याचा हा विषय आहे. त्यामुळं जरी ह्या कायद्याचा उद्देश सरकार सांगत असलं योग्य आहे किंवा त्याची आवश्यकता आहे असेल, परंतु या कायद्याच्या पाठीमागून सरकार धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांचे जे मूलभूत अधिकार आहे ते मूलभूत अधिकारावर बंधन आणण्याचा प्रयत्न होणार आहे, एवढं मला निश्चित आहे. ठीक आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा हा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून होईल अशा प्रकारची भीती तुम्ही व्यक्त करताय. मग आनंदजी, तुम्ही तर त्याच्या 2 पावलं पुढे जाताय. तुम्ही तर म्हणताय की जबरदस्तीने धर्मांतर सोडून द्या, थेट धर्मांतराच्या विरोधीच कायदा आणा आणि इथं धर्मांतरच करता आलं नाही पाहिजे. बेकायदेशीर धर्मांतर नाहीये, धर्मांतरच नको, धर्मांतरच जिथं जन्मलो तिथंच मरता आलं पाहिजे. ही जी तुम्ही मांडणी करता ती कायदेशीर आहे, घटनेला अभिप्रेत आहे. मग ते जनता कोणत्याही आनंदजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. हा, बोला प्लीज बोला. हा, बोला. करते माफ करा तुमचा मला तर येत नाही, बाकी प्रेक्षकांना जात नसेल आणि कुणाकडे आवाज जात नसेल. मी पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. आनंदजी, मी येतो तुमच्याकडे. शेख सुभान अलीजी, मला सांगा, जेव्हा हिंदू धर्मातून एखादी मुलगी मुस्लिम तरुणासोबत लग्न होतं तेव्हा त्याला काही फार आक्षेप असण्याचं कारण नाही, पण जेव्हा मुस्लिम मुलगी हिंदू मुलासोबत लग्न करते तेव्हा आक्षेप असतो. व्हाईस वर्सा हिंदू धर्मियांमध्ये पण असं आहे. धर्माची, जातीची सगळी इब्रत बाईशी आहे. विलासजी, हे धर्माशी निगडीत प्रश्न नाहीये, हे समाज व्यवस्था आणि परंपरेशी निगडीत आहे. कारण आमिर खानची बहीण जी आहे ती एका ब्राह्मणाला पुण्याला दिलेली आहे हेगडे, त्याला कोणी आक्षेप घेतलेला नाहीये. प्रश्न काय आहे, माझं म्हणणंच आहे ना, ऐका ना, दोन्ही धर्मातला जो ढोंगीपणा म्हणतो मी त्याला, म्हणजे हे हा बोला सांगतोय मी. माझं काय म्हणणं आहे, आपण ज्या समाज व्यवस्थेत राहतो ना विलासजी, ते समाज व्यवस्था, वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था हे फार प्रभाव ठेवते. ते मुस्लिम असो किंवा हिंदू असो. मागच्या 1 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आंतरजातीय विवाहामुळे 2 हत्या झालेल्या आहेत. आता यात हिंदूच होते, पण समाज व्यवस्थेमध्ये मान्यता आहे का? नाही आहे. हा विषय वेगळा आहे. आता आपण जे धर्माशी जोडता या प्रकरणाला, आता हे दोन्ही हिंदू असल्यानंतर मग हत्या करायचं कारण काय होतं? एका धर्मातल्या 2 वर्णातले जर विवाह होत नसतील तर याला कारणीभूत कोण आहे? याच्यावर का प्रश्न तुम्ही उपस्थित करत नाही? तसाच जर धर्म करतो ना त्यावेळेस, हे बघा, त्या धर्माच्या अंतर्गत असेल, हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, जेव्हा खोट्या प्रतिष्ठेपायी जिथं जिथं होतं तिथे ते आपण बोलतो ना, बोलत नाही असं कुठं म्हणा. माझं काय म्हणणं आहे, हे समाज व्यवस्थेचा भाग आहे, हा धर्माचा भाग नाहीये. हा समाज व्यवस्थेचा भाग आहे. धर्म म्हणून होत नाही हत्या. जर धर्म म्हणून झाली असती तर आंतरजातीय विवाहामध्ये हत्या व्हायचं कारण नव्हतं. या समाज व्यवस्थेचा भाग आहे. आता माझं हे म्हणणं आहे विलासजी, आता आपण जी चर्चा करतोय, मला हे जर कळालं असतं की महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये लव्ह जिहादचे किती प्रकरण आहेत. आज कुलकर्णी साहेब असतील, दवे साहेब असतील, जे म्हणतायत की बाबा अशा पद्धतीने समजा धर्मांतर होत आहेत, जर आकडे समोर आले तर चर्चा करता येईल. आता माझ्याकडे जे आहे, मी जे अहवाल तुम्हाला सांगतोय त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की जे धर्मांतर झाले भारतामध्ये होत आहेत, तर हिंदू मधून बौद्ध धर्मामध्ये होत आहेत. दुसऱ्या नंबरवर आहे हिंदूतून ख्रिश्चन मध्ये, तिसऱ्यामध्ये आहे हिंदूतून मुस्लिम मध्ये आणि इतर धर्म आहेत. आता मला सांगा, 1 नंबरवर धर्मांतर कुठं होत आहे? हिंदू मधून बौद्ध धर्मामध्ये. आता हे कोणते असतील? हे मागासवर्गीय असतील, जे
दलित असतील, अस्पृश्य असतील, आता त्यांना या धर्मात स्थानच नाही. ते बौद्ध धर्माकडे जात असतील, कोणी ख्रिश्चनकडे जात असतील. आता यांचा आक्षेप काय? तिकडे नाही जायचं, चला नाही जायचं. कुठे यायचं? तुमच्याकडे. तुम्ही आंतरवर्ण आहे का आपल्याकडे? काय अहो, धर्मांतर, या वर्णातला माणूस पुढच्या वर्णात जाऊ शकत नाही, दुसऱ्या धर्मात जाऊ शकतो. याच्यावर चर्चा का होत नाही? ठीक आहे, मी विचारतो वर्णात घेतलं तर कशाला मी विचारतो आनंदवेजी, माझा आवाज बहुतेक तुमच्यापर्यंत पोहोचत असावा. पुन्हा एकदा आपण प्रयत्न केलाय. आवाज येतोय? प्लीज मला सांगा. हा, बोला. माझ्याही प्रश्नाचं उत्तर द्या आणि सुबनालींच्या पण प्रश्नाचं उत्तर द्या. आनंदजी, मी काय करतो, आमच्या टीमला सांगतो, फोनवर तुमची प्रतिक्रिया घेऊ आपण. पटकन तुम्हाला फोन कनेक्ट करतो. हा, तोपर्यंत शिवराजजी तुमची प्रतिक्रिया द्या. त्यांचं असं म्हणणं आहे की जर धर्मांतर त्यांना वाटत असेल स्वेच्छेनं की मला ह्या धर्मामध्ये राहायचं नाहीये, पण धर्मात जाणं सोपं आहे दुसऱ्या धर्मात, पण वर्ण बदलणं अवघड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, हे सांगत असताना त्यांनी हिंदू धर्मावर जी टीका केली आणि हिंदू धर्मात कोणी कोणाला कसं ठेवलं आणि कोणत्या जातींची काय अवस्था आहे याचं विश्लेषण कोणा सुभान अलीला करण्याची गरज नाही. आमचे धर्म मार्तंड ते पाहून घेतील त्या धर्मामध्ये सुधारणा कशी करायची. राहिला दुसरा विषय बौद्ध धर्माचा आणि शीख धर्माचा. या दोन्ही धर्मांमध्ये जाण्यासाठी धर्मांतरण कोणाला करण्याची गरज पडत नाही. तिथे मुलगी गेली ती सुखरूप असते. बौद्धाची मुलगी हिंदूच्या घरात आली ती सुखरूप असते. देवघरासोबतच भगवान बुद्धांची पण एक मूर्ती आणि आराधना त्या घरामध्ये सुरू होते. प्रश्न असा आहे, त्याच्यावर सुभान अली बोलत नाहीत. सुभान अली विदेशातले आकडे दाखवून राहिले. सुभान अलींनी हे सांगायला पाहिजे, राईट टू लव्ह संघटनेचे शिंदे साहेब बसले आहे. बिलकुल त्यात ते प्रेमाला सहकार्य करतात. मला आवडलं, प्रेमाला सहकार्य केलं पाहिजे. जर प्रेम आहे तर हे मौलवीजी आपल्या समाजाला का सांगत नाहीत की यापुढे कोणत्याही मुलीचं धर्मांतरण करू नका, ती सीमा म्हणूनच तुमच्या घरामध्ये राहील, तिला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार द्या. हे यांना चालत नाही. यांना मी तुम्हाला हिंदू घरं दाखवतो की ज्यांच्या घरामध्ये मुस्लिम मुलगी लग्न होऊन आलेली आहे, ती आजही मुस्लिम आहे, तिचं नाव मुस्लिम आहे. मी तुम्हाला हिंदू घरं दाखवतो. तिचं कुठेही अधिकृतरित्या धर्मांतरण केलं गेलेलं नाही. पण प्रत्येक मुस्लिम कुटुंबामध्ये सगळ्यात पहिला आग्रह धर्मांतरणाचा का असतो? पूर्ण फौज त्यासाठी का उभी केली जाते? कितीही पैसा खर्च झाला तरीही मध्ये नका म्हणून तुम्ही. बरं, ठीक आहे. वेळ कमी आहे माझ्याकडे, वेळ कमी आहे. प्लीज तुमचा आवरा, मी त्यांच्याकडे जातो. आणि दुसरा भाग असा आहे की आजही आमिष दाखवून चारांनी धर्म परिवर्तन झालं असे उदाहरण किती आहेत. आजही गोर गरीब जनतेला पैशांचं आमिष दाखवून, सेवेचं आमिष दाखवून, दवाखान्यांचं, नोकरीचं, दैवी चमत्काराचं आमिष दाखवून धर्मांतरण ज्या गोर गरीब अशिक्षित लोकांमध्ये सुरू आहे. जर धर्म सगळे सारखे आहे तर यांना धर्मांतरणाची गरज काय? धर्मनिरपेक्षता जर तुम्ही सांगणार असाल. ठीक आहे, आनंदवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मी जातो, वेळ खूप कमी आहे, शेवटचे काही मिनिट आहेत माझ्याकडे म्हणून. आनंदवेजी प्लीज, मी आता प्रश्न रिपीट करत नाही, दोन्ही प्रश्न तुम्ही ऐकलेले आहेत, उत्तर द्या. सांगू का, फक्त हिंदू मतांचं ध्रुवीकरणासाठी सगळं चाललंय. 2 वर्षाआधीचा समान नागरी कायदा असेल, बाकीचे एनआरसी असतील, सीए असतील, आता त्याच्याविषयी काही बोललं जात नाही. 4 महिन्यांनी याच्यावर सुद्धा बोललं जाणार नाही. आणि मला सांगा, धर्मांतर आणि धर्म स्वातंत्र्य हे दोन्ही मुद्दे एकत्र कसे चालतील? तुम्ही धर्म स्वातंत्र्य कायदा आणताय म्हणजे धर्मांतरावर जर भारतीय जनता पक्ष याच्या बाबतीत स्पष्ट विचारधारा बाळगत असेल तर धर्मांतर कायदा बंदी आणा. एका धर्माचा दुसऱ्या धर्मात जर बदल झाला तर त्याला आधार कार्ड, पॅन कार्ड काही मिळणार नाही. 100% कायद्याचं बंद. आपण तो राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे ना. संपतो ना. मला धर्म निवडण्याचा अधिकार हा राज्यघटनेने दिले ना. घटना विरोधी नाही का होणार तसा कायदा आणणं? धर्मांतरी 2 मुलींचं धर्मांतर होणंही आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही 1 लाख मतांतर, 1 लाख धर्मांतर दाखवणार, त्याच्यावर परत मतं घालणार. आणि मला शिवराजींना विचारायचं, तुम्ही म्हणजे जातीवाद करत आहे, तुम्ही 100% जातीवाद करताय. आज मुख्यमंत्री काय म्हटले, एका जातीची मुलगी आली तर 1 वर्ष दंड आणि 1 लाख दंड आणि 7 वर्षाची शिक्षा. सोशल वेगळ्या जातीतली मुलगी जर धर्मांतर केलं तर 8 वर्षाची शिक्षा, 2 लाख दंड. अरे हा काय प्रकार चाललाय? जर धर्मांतर चाललंय तर धर्मांतर चाललंय, तर जातीवर तुम्ही शिक्षा कसं काय देताय? एका तुम्ही लकी ड्रॉ काढताय का काय? ब्राह्मणाची मुलगी आणली तर 1 लाख, ओबीसीची मुलगी आणली तर 5 लाख, मराठ्याची मुलगी आणली तर 10 लाख. ठीक आहे शिवराजी, एक शेवटची कमेंट तुमची, वेळ संपला माझा. शेवटची कमेंट अगदी थोडक्यात. माझी अगदी सरळ स्पष्ट भूमिका आहे की धर्मांतरणातून राष्ट्रांतरण होण्यासाठी जे फंडे या देशात वापरल्या जाऊन राहिले त्याच्यावर आळा घालण्यासाठी
धर्मांतरणातून राष्ट्रांतरण होतं. जिथे जिथे अल्पसंख्याक हिंदू झाला ते सगळे प्रदेश या देशातले अडचणीत आले. तो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. छत्रपती शिवरायांच्या नाव घेऊन एक नवा नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम चालू आहे. या नॅरेटिव्हला हाणून पाडण्यासाठी हा धर्मांतरण विरोधी कायदा आवश्यक होता. सरकारने ठीक आहे. लोकांची मतं या मुद्द्यावर मागितली होती आणि जनतेने बहुमत या ठीक आहे. मुद्द्यावर दिलेलं आहे. आशा ते वचन करूया सरकार पूर्ण करत आहे. आशा करूया की अशी फसवणूक होणारी सगळी प्रकरणं पुढच्या काळामध्ये जबरदस्तीनं केलं जाणार, आमिष दाखवून फसवणूक करणारे हे सगळी प्रकरणं पुढच्या काळात या कायद्यात थांबली जातील अशी आशा करूया. पण त्याचबरोबर ज्यांना खरं प्रेम करायचं, ज्यांचं निरागस प्रेम आहे, त्यांना मात्र समाजाच्या परवानगीची, सरकारच्या परवानगीची, प्रशासनाच्या परवानगीची गरज लागू नये. आईवडिलांची परवानगी नक्की घ्यायला हवी, यात कुठलंही दुमत नाही. या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. पण राज्यातल्या प्रेक्षकांना काय वाटतं? हा मुद्दा इतका सोपा नाही आहे, त्याला अनेक कंगोरे आहेत आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असा हा मुद्दा. तेव्हा आंतरधर्मीय विवाहांना कायद्याची बंधनं असावीत का, हा प्रश्न आपण जेव्हा विचारला तेव्हा 81% लोक म्हणतायत होय, 19% लोक नाही म्हणतायत. आणि त्यामुळे बेकायदेशीर जर काही गोष्टी घडत असतील तर निश्चितपणे कायद्यानं त्याला आळा घालणं हे गरजेचं आहे. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.